तर सर्वप्रथम आज इथे गुगल मीट प्लॅटफॉर्मवरती जमलेल्या सर्व भक्तांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण जसं की दयाल कृष्ण प्रभूंनी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की आज निर्जला एकादशी या एकदम पावन प्रसंगी आपण आपल्या वडगाव येथील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे रामायणातील आयुष्य समृद्ध करणाऱ्या शिकवणी. एक राजा होता. त्या राजाने त्याच्या प्रजेकरता एक सुंदर अशी स्पर्धा ठेवली होती. तर त्या स्पर्धेमध्ये त्याने असं सांगितलं होतं की आपल्या प्रजेमधनं असा कोणी व्यक्ती असं एक चित्र काढेल ज्यामधनं शांततेचं प्रतीक अधोरेखित होईल, असं त्यांनी एक स्पर्धा ठेवली होती. तर त्यामध्ये भरपूर चित्र आले आणि त्यापैकी त्याने 2 चित्राची फायनल कॉम्पिटिशन साठी निवड केली. तर फायनल मध्ये असताना काय झालं की हे जे स्क्रीनवरती तुमच्या पुढे 2 चित्र आहेत, हे 2 चित्र त्याने फायनल केले. तर राजाला आता यामधनं फायनल करायचं होतं की कुठलं चित्र आपण एक शांततेचं प्रतीक म्हणून निवडायचं आहे. तर एका चित्रामध्ये आपण बघतोय की एक तलाव आहे, तलावाच्या बाजूलाच पर्वतरांग आहे, त्याच्या बाजूला फार सुंदर असे झाडं आहेत आणि त्याचं एक्झॅक्ट प्रतिबिंब हे त्या तलावामध्ये प्रतिबिंबित होत आहे. तर असं हे सुंदर चित्र जे त्यांनी काढलेलं आहे एका चित्रकाराने, हे त्यांनी फायनल केलं आणि तिथे एक खुर्ची ठेवलेली आहे. तिथे असं अपेक्षित आहे की जो कोणी व्यक्ती बसेल त्या व्यक्तीला त्या शांततेचा नक्कीच अनुभव होईल. दुसऱ्या चित्रात आपण बघतोय की एक जोरात असा भीतीदायक असा धबधबा आहे. त्याच्या बाजूला तुम्ही बघत असाल तर विजा कळाळत आहेत आणि त्याच्याच बाजूला हा जो पाणी वाहतोय एकदम जोरात असा तो पाणी खाली प्रवाहात वाहतोय. तर हे 2 चित्रांची निवड झाली आणि आश्चर्यकारक असा आपल्याला एक निर्णय मिळाला की ह्या शांततेच्या शोधाच्या परीक्षेमध्ये किंवा प्रतियोगितेमध्ये विजेता कोण ठरला, तर विजेता चित्र ठरलं दुसरं चित्र. तर ह्या दुसऱ्या चित्रामध्ये असं काय विशेष होतं जरी आपण बघितलं तर पहिलं चित्र आपल्याला बघताना फार शांत वाटतं, ज्यामध्ये एकदम न हलणारं पाणी आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये खळखळणारं भीतीदायक असं वाहणारं धबधब्यातून येणारं पाणी आहे. तर राजाने हे चित्र फार बारकाईने बघितलं, त्याचं परीक्षण केलं त्याने आणि त्याला नंतर कळालं की ह्या चित्रामध्ये खूप अशी एक विशेष गोष्ट आहे. ती विशेष गोष्ट काय आहे, जरी या चित्रामध्ये सगळं काही एकदम असंतुलितरित्या वाहत आहे, जसं पाणी आहे, जसा ढगांचा कडकडाट होत आहे, विजांचा कडकडाट होत आहे, तर अशा चित्रामध्ये एक त्याला एक खूप इंटरेस्टिंग अशी एक गोष्ट सापडली आणि ती म्हणजे ही होती. जर तुम्ही थोडं बारकाईने बघितलं तर या चित्रामध्ये या खळखळणाऱ्या धबधब्याच्या एका दगडाच्या फटीमधनं एक फांदी बाहेर येत आहे. मी तुम्हाला ते हायलाइट करून दाखवतो. आणि त्या फांदीमध्ये एक पक्षी घरटं बनवून बसलेला आहे आणि त्यांनी आणखी ते अधोरेखित करून बघितलं तर तो पक्षी त्यांच्या पिल्लांना अन्न खाऊ घालत होता. तर ह्या पक्षाला बघून त्याने ठरवलं की हे जे काही चित्र आहे हे खरं शांततेचं प्रतीक आहे. तर यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं, यातनं आपल्याला हे शिकायला मिळतं की की इतक्या अडचणीच्या समयीमध्ये सुद्धा असं काहीतरी असावं की जे हलत नाही, जे आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त आहे. तर ह्या चित्राला त्यांनी पहिलं पारितोषिक दिलं. तर हे झालं ते विजेता चित्र. तर त्याच प्रकारे मित्रांनो आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये अशाच काही गोष्टींचा अनुभव येतो की आपण अशा एखाद्या शांत ठिकाणी बसतो आणि आपण शांततेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. पण आपण जर शहरातलं धकाधकीचं जीवन बघितलं तर एखादा एम्प्लॉई असतो कंपनीमध्ये, आपण आता काही जण जॉब करत असाल, काही जणांना जॉब किंवा काही बिझनेस करावा लागेल, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टींपासनं जावं लागणार आहे, जिथे त्याला सगळ्या गोष्टींचा अनुभव करावा लागेल की अशांतता निर्माण करणारे बरेच कारण आहेत. पण या अशा अशांतता निर्माण करणाऱ्या कारणांमध्ये पण शांत राहणे याला आपण खरी शांतता म्हणू शकतो. ओके, तर खरी शांतता म्हणजे काय, तर खरी शांतता म्हणजे अशा ठिकाणी असणे नव्हे जेथे गोंगाट नाही, जेथे त्रास नाही,
जिथे श्रम नाही, परीक्षा नाही, दुःख नाही, अडचणी नाही. जसा की हा व्यक्ती, ओके, बाह्य रूपाने बघितलं गेलं तर हा शांत ठिकाणी बसला आहे, पण ह्याच्या जीवनामध्ये जर ह्या सर्व गोष्टी असतील तर ह्याच्या जीवनात कधीच शांतता येऊ शकत नाही. तर खरी शांतता म्हणजे काय मग? तर खरी शांतता जर आपण बघितली तर खरी शांतता म्हणजे गोंगाट, त्रास, श्रम, परीक्षा, दुःख, अडचणी इत्यादी यांच्या मध्यभागी असून सुद्धा असा जो व्यक्ती आहे तो शांत राहतो, तो त्याचं लक्ष केंद्रित करू शकतो, तो त्याचा आंतरिक प्रवास सुरू ठेवतो. अशा या स्थितीला आपण म्हणू शकतो की ही खरी शांतता आहे. यातून आपण हे कन्क्लूड किंवा तात्पर्य काढू शकतो की शांतता हा एक आंतरिक गुण आहे, हा बाह्य गुण नव्हे. बाह्य रूपाने आपण कितीही शांततेत बसण्याचा प्रयत्न केला, पण जर आपल्या मनामध्ये जर ह्या सगळ्या त्रासांचा प्रादुर्भाव असेल तर आपण कधीही शांत होऊ शकत नाही. तर मग आपण ही खरी शांतता मिळवायची कशी? तर त्याच्यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आपण सुरू करतोय. तर खरी शांतता कशी मिळवायची याचं हे उत्तर आहे. तर खरी शांतता जर मिळवायची असेल आपल्याला तर ती आपल्याला फक्त अध्यात्म देऊ शकतं. अध्यात्म म्हणजेच स्पिरिच्युअलिटी. तर अध्यात्म ही आपल्याला अंतर्गत शांततेत आणण्याची एक कला आहे, अशी ही अध्यात्माची व्याख्या आहे. काय असते स्पिरिच्युअलिटी? इट इज अन आर्ट ऑफ ब्रिंगिंग अस टुगेदर इन द रिअल पीस. तर हे कला आहे, तर ही आपल्याला शिकायची आहे. तर आपण त्यासाठी एक छोटासा प्रयत्न करतोय. तर आपलं हे एक पाऊल अध्यात्माकडे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन हे आपला सर्वांचा उत्साह बघून आपणास इथून पुढे दर रविवारी होणाऱ्या गुगल मीट ऍपद्वारे साप्ताहिक कार्यक्रमाचे निमंत्रण देत आहे. तर आपण सुरू केलेले आहे ती म्हणजे तो विषय आहे रामायणातील आयुष्य समृद्ध करणाऱ्या शिकवणी. तर याची आपण शृंखला घेणार आहोत, कारण की रामायण हे खूप मोठे महाकाव्य आहे. काही लेक्चरमध्ये किंवा काही क्लासमध्ये पूर्ण शिकवणी घेणे शक्य होणार नाही. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे तर याला आपण म्हणू शकतो की हा जसा एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर असतो तर तसाच आपण पुढे काही जे काही लेक्चर्स घेणार आहोत, क्लासेस घेणार आहोत, तर त्याचा हा एक ट्रेलर म्हणून आपण बघणार आहोत. तर इथून पुढे आपण याची शृंखला सुरू करतोय. तर सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. तर सर्वप्रथम आपण बघूया की रामायण म्हणजे काय. तर जसं आपण बघतो दक्षिणायन हा एक शब्द आहे जो आपण भूगोलामध्ये आधी शिकलो असेल की दक्षिणायन म्हणजे काय, जिथे सूर्य दक्षिण दिशेने मार्गक्रमण करतो. त्याच प्रकारे उत्तरायण म्हणजे काय, जिथे सूर्य उत्तर दिशेने मार्गक्रमण करतो. तर त्याच प्रकारे आपण रामायण जर हा शब्द बघितला तर रामायण म्हणजे प्रभू श्री रामांनी दिलेल्या शिकवणींचं पालन करणे. तर श्रीरामांनी ज्या काही शिकवणी त्यांच्या जीवनाद्वारे आपल्याला दिल्या आहेत त्याचं पालन करणे म्हणजे खरं रामायणाचं पालन करणे होय. तर रामायण हे एक उत्कृष्ट व्यवहारिक ज्ञान आहे. रामायणाद्वारे आपण आपला व्यवहार कसा आपण उत्कृष्ट बनवू शकतो याचं ज्ञान आपल्याला मिळतं. तुम्हाला याची कल्पना सुद्धा असेल की श्रीकृष्ण हे त्यांच्या वाणीद्वारे भगवद्गीता बोलतात आणि श्रीरामांचं जे काही चरित्र आहे ते आपण त्यांच्या कर्तृत्वावरून ओळखतो, म्हणून त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असं म्हणतो. तर श्रीकृष्णांची वाणी आणि श्रीरामांचे कर्तृत्व यांचे जर आपण पालन केले तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर हिंदीमध्ये याला म्हणतात की श्रीकृष्ण की कथनी और श्री राम की करणी इससे हमारे जीवन में सफलता आ सकती है. तर याच प्रकारे आपण भगवान श्रीकृष्णांची वाणी म्हणजेच भगवद्गीता आणि श्रीराम यांचे कर्तृत्व याचं पालन करणे फार आवश्यक आहे. तर एकदा आम्ही ज्या मंदिराशी संलग्नित आहोत त्या मंदिरातील एक वरिष्ठ प्रचारक मुंबईमध्ये एका टॅक्सीमध्ये प्रवास करत होते. तर मुंबईचे टॅक्सी चालक जे असतात ते पण एक प्रकारचे खूप सुंदर प्रवचनकार आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते पण अध्यात्मामध्ये फार त्यांना रुची असते. तर ते जेव्हा केव्हा असा एखादा प्रचारक त्यांच्या कारमध्ये किंवा गाडीमध्ये बसलेला असेल तर त्यांना नक्कीच ते उत्कंठेने प्रश्न विचारतात. तर हा एक प्रश्न तो हिंदी ड्रायव्हर होता
तर त्याने त्या हिंदी ड्रायव्हरने आपल्या वरिष्ठ प्रचारकाला एक प्रश्न विचारला त्यांच्या कारमध्ये बसल्यानंतर, राम बडे की श्याम. आता तुम्ही बघितलं असेल, राम हे रामायणामध्ये त्यांनी रावणावर केलेल्या विजयाचं प्रतीक आहेत, आणि श्रीकृष्ण हे त्यांनी वृंदावनामध्ये द्वारकेमध्ये केलेल्या वेगवेगळ्या लीलांचे आणि त्याद्वारे आपल्याला मिळालेल्या शिकवणींचे प्रतीक आहे. तर आमचे प्रचारक जे होते ते फार उत्कृष्ट उत्तर देणारे होते. तर आता हा जो प्रश्न आहे याचं उत्तर कसं द्यायचं, तर त्यांनी एक छोटीशी ट्रिक केली. त्यांनी काय बघितलं, त्याच्या आरसेच्या खाली त्या ड्रायव्हरने वेगवेगळे अमिताभ बच्चन हा जो ऍक्टर आहे त्याचे चित्र ठेवले होते त्यांनी. तर त्या प्रचारकांनी त्यांना एक छोटासा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? कुली बडा की डॉन. तर हा प्रश्न त्यांना विचारला. तर तो संभ्रमात पडला की अरे, हा प्रश्न मी विचारलेल्या प्रश्नाला कसा हा विचारतायत. तर त्यांनी मग ते गोंधळले जरा की कुली बडा की डॉन. मग त्यांना लक्षात आलं, अरे कुली या पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन एक वेगळा रोल करतोय आणि डॉन ह्या मूवीमध्ये अमिताभ बच्चन तोच व्यक्ती आहे जो एक दुसरा रोल करतोय. तर यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की शेवटी त्यांना कळून चुकलं की कोण आहेत नक्की मोठे. तर दोन्ही भगवंत जे आहेत, राम आणि श्याम, श्याम म्हणजे भगवान श्रीकृष्ण, हे दोघी वेगवेगळे नसून एकच आहेत. तर त्यामागे काय गूढ आहे, तर त्रेतायुगामध्ये परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे प्रभू श्री राम यांच्या अवतारामध्ये एक सर्वोच्च व्यक्तिमत्व, ज्यामध्ये शौर्य, नैतिकता आणि चांगले शासन असे सर्वोत्कृष्ट उदाहरण ते मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रस्थापित करतात. तर हे जे लाल अक्षरात मी हायलाइट केलेले गुण आहेत ते भगवान श्रीरामांचे गुण आहेत, ज्याद्वारे ते परमपुरुषोत्तम भगवंत म्हणवतात. तर प्रभू रामांची कथा रामायण या महाकाव्यात दिलेली आहे. तर त्यावर आपण थोडा फोकस करूया. तर प्रत्येक मनुष्य, आपण आहोत मनुष्य, तर प्रत्येक मनुष्याला मनोरंजनाची गरज असते. आपण कुठल्याही मनोरंजनाशिवाय राहू शकत नाही. तर त्या अनुषंगाने दोन प्रकारचे मनोरंजन आपण बघू शकतो. एक आहे भौतिक रंजन आणि दुसरं आहे आध्यात्मिक रंजन. यामध्ये मनोरंजन कुठे येतं, तर पहिलं आहे देहरंजन. देहरंजन म्हणजे शरीराच्या स्तरावरती आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करणे, जे की प्राण्यांना आणि मनुष्याला दोघांना पण पॉसिबल आहे, शक्य आहे. त्यानंतरचा स्तर असतो त्याला म्हणतो आपण मनोरंजन. देह शरीराच्या लेवलवरती आपण जेव्हा शरीराच्या स्तरावरनं जेव्हा आपण पुढे वरच्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करतो तो आहे मनोरंजन. आणि तिसरा स्तर आहे तो म्हणजे बुद्धिरंजन आणि चौथा स्तर असतो आत्मरंजन. तर प्राणी हे फक्त देहरंजन करू शकतात, म्हणजे शरीराच्या लेवलवरती किंवा शरीराच्या स्तरावरती ते आनंद उपभोगू शकतात. पण मनुष्य हा असा प्राणी आहे, जे आपण लाल इंक मध्ये हायलाइट केलेला आहे की मनुष्य हा जो प्राणी आहे हा देहरंजन पण करू शकतो, हा मनोरंजन पण करू शकतो, बुद्धिरंजन पण करू शकतो आणि आत्मरंजन पण करू शकतो. तर मनुष्य हा एकच असा प्राणी आहे ज्याला सगळे आनंद उपभोगण्याची इच्छा पण आहे आणि त्याला तशी सोय पण असते. तर भौतिक रंजन आणि आध्यात्मिक रंजन यामध्ये काय फरक आहे, तर भौतिक रंजनाचं असं वैशिष्ट्य आहे की ते अशाश्वत आणि काल्पनिक आहे. त्याचं उदाहरण म्हणजे आपण असे काही चित्रपट बघितलेले आहेत की जसा हा एक अभिनेता आहे, या अभिनेत्याने तुम्ही जर बघितलं तर याच्या हातामध्ये असंख्य म्हणू शकतो आपण अशा बंदुकी आहेत आणि त्या बंदुकीद्वारे तो गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करतोय. पण जर आपण ह्याचा काल्पनिक वास्तविकरित्या जर आपण विचार केला तर हे कुठेही शक्य नाही. वास्तविकरित्या जर बघितलं तर हा व्यक्ती असा आहे आणि वास्तविक जीवनामध्ये ह्यापैकी हा काहीही करू शकत नाही. हे पूर्णपणे अशाश्वत आहे आणि काल्पनिक आहे. त्याच प्रकारे आपण हे एक उदाहरण बघतो जे की सध्याच्या तरुण पिढीला त्याचबरोबर बालवयातल्या मुलांना फार आवडतं, स्पायडरमॅन. तर इथे तो हाताद्वारे काहीतरी स्पायडर्स किंवा जाळे टाकतो आणि त्याद्वारे तो बिल्डिंग वरती चढतो, चालण्याचा प्रयत्न करतो. पण याचं वास्तविक जीवन जर बघितलं, हा एक मनुष्य आहे. याच्या जीवनात जर याला आपण वास्तविकरित्या असं त्याच्याच बिल्डिंग वरती थोडंसं चालायला सांगितलं तर कदाचित तो चालू शकणार नाही, नक्कीच चालू शकणार नाही.
त्याच प्रकारे आपण तिसरं एक उदाहरण बघतो, एक सुपरमॅनचं उदाहरण आहे. हा पण एक साधारण व्यक्ती आहे. तर तुम्ही जर बघितलं, ह्या हे जे सध्याचे एकदम प्रचलित असे मनोरंजन करणारे जे काही माध्यम आहेत, यामध्ये पूर्णपणे अशाश्वतता आहे. म्हणजे ह्यांनी केलेले हे जे काही प्रयोग आहेत, हे शाश्वत नाही, ते फार क्षणिक आहे आणि ते पण फक्त त्या मूव्हीमध्ये काही इफेक्ट्स टाकून ते तयार केलेले असतात. तर असं हे भौतिक रंजन आहे. आणि भौतिक रंजन हे कधीही आपल्याला भौतिक रंजन हे कधीही आपल्याला शाश्वत असं मनोरंजन देऊ शकत नाही. बुद्धिरंजन तर प्रश्नच उरत नाही, कारण की बुद्धीच्या पलीकडे ह्या आपल्या गोष्टी आहेत. जसा की तो पहिला अभिनेता बघितला, त्याने हजारो बंदुकी त्याच्या हातात पकडल्या आहेत. आपल्या बुद्धीला ते मानतच नाही, किंवा आपली बुद्धी त्याला होकार देत नाही की असं शक्य आहे. आणि आत्मरंजन तर फार दूरची गोष्ट आहे, जो आपल्या आत्म्याला आनंद देईल. तर अशा प्रकारे हे भौतिक रंजन अशाश्वत आणि काल्पनिक आहे. तर काय फरक आहे आध्यात्मिक रंजन मध्ये? तर आध्यात्मिक रंजन किंवा आध्यात्मिक आनंद जो आहे, तो शाश्वत आहे आणि वास्तविक आहे. तर आपण रामायणामध्ये असे काही कॅरेक्टर्स बघतो की ज्यामुळे आपल्याला ह्या शाश्वत आणि वास्तविक आनंदाचा अनुभव मिळतो. प्रभू रामचंद्रांनी त्यांनी जे काही कार्य केलं, यामध्ये कुठलीही काल्पनिकता किंवा अशाश्वतता नाहीये. आजही जर आपण बघितले तर त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचे आपल्याला आजही पुरावे आढळतात. तर असे हे रामायणातील वेगवेगळे पात्र, राम, दुसरा आहे लक्ष्मण. ह्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर लक्ष्मण हा मेघनाथाचा वध करतोय. तर हे जे तुम्ही चित्र बघताय की त्यांनी मेघनाथ ढगांमध्ये लपलेला असताना त्यांना बाण मारून त्यांना मारलं होतं. तर हे काल्पनिक नाही, हे काल्पनिक नसून एक वास्तविक आहे. कारण की बऱ्याच आचार्यांनी, एक नाही तर अशा हजारो आचार्यांनी या कथेला दुजोरा दिला आहे आणि असं घडलं आहे म्हणून. त्याच प्रकारे रामायणामध्ये बघतो आपण हनुमानजी. ओके, हनुमानजी जसं की बॅटमॅन, सुपरमॅन, तसेच आपले आध्यात्मिक रंजन देणारे आपले आहेत हनुमान. ओके, हनुमॅन. सो हनुमानांनी पर्वत उचलला होता लक्ष्मणांचा जीव वाचवण्यासाठी. तर ती खरी घटना आहे. ओके, त्याच प्रकारे जटायू, सीता देवीला रावण हरण करत असताना जटायूने असे झेप घेतली होती आणि पुष्पक विमानातनं जेव्हा रावण सीतेला घेऊन जात होता, तेव्हा त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तर आपण जर बघितलं, ही पक्षी आहे आणि पक्षाला कसं कळतंय हे सगळं की सीता देवीला घेऊन जात आहोत आणि आपण त्यांना वाचवलं पाहिजे. तर हे सगळे शाश्वत आनंद आहे. ओके, तर आपल्याला दिसते इथे वानर सेनानी सेतुबंध बांधला होता रामेश्वरम ते श्रीलंकेपर्यंत. तर याचे पुरावे आज पण आपल्याला मिळतात. सांगण्याचा उद्देश असा की आध्यात्मिक रंजन जे आहे ते शाश्वत आहे आणि वास्तविक आहे. हे जरी त्रेतायुगामध्ये घडलंय, आजही याचे शाश्वत पुरावे आपल्याला मिळतात. एक मनोरंजन म्हणून सांगतोय की कसं आपल्याला आध्यात्मिक रंजन एक उत्कृष्ट कॉमेडीचा पण आपल्याला अनुभव करतात. तर एक प्रसंग असतो की रावण आणि राम यांच्यामध्ये युद्ध सुरू असतं आणि दरवर्षी ते युद्ध झाल्यानंतर वानर सेना एकमेकाला भेटतात आणि सांगतात की आज मी या राक्षसाला कसं मारलं. तर एक दिवस ते युद्ध संपतं आणि वानर सेना बसलेली असते आणि एक छोटासा वानर, एकदम बारीक असा, तर तो दुसऱ्या वानराला म्हणतो, आज मी एक खूप मोठ्या राक्षसाला मारलं. तो बाकी सगळे वानर म्हणतात, अरे असं कसं शक्य झालं, तू इतका छोटा दिसणार आणि एवढ्या मोठ्या राक्षसाला कसं मारलं? अरे मग तो मीच मारलं माझ्या समोर आलेल्या राक्षस. कसं मारलं तू? तो म्हणतो, मी त्याच्या हातात असणारी तलवार घेतली आणि त्याचा डावा हात कापून टाकला. त्यानंतर डावा हात कापून टाकल्यानंतर मी त्याचा उजवा हात कापून टाकला. अरे बाप, सगळेजण चकित होतात. पुरेशा वानराने त्याचीच तलवार त्याचा डावा आणि उजवा कापून टाकला. त्यानंतर काय झालं म्हटलं तर तो सांगतो की त्याचा डावा पाय कापून टाकला आणि त्याचा उजवा पाय पण कापून टाकला. सगळेजण एकदम चकित होतात. अरे इतका छोटा तू वानर, तू इतके त्याचे हात आणि पाय कापून टाकले. एक चतुर वानर असतो, तो त्याला म्हणतो, तू इतके 4 त्याचे अवयव कापण्यापेक्षा सरळ जर त्याचा गळा कापून दिला असतास तर किती छान झालं असतं. तुला इतके 4 त्याचे अवयव कापण्याची गरजच पडली नसती. तेवढ्या तो वानर उद्गारतो. तो वानर म्हणतो की नाही, ऍक्च्युली त्याची जी मान आहे ती ऑलरेडी कोणीतरी कापली होती, बाकीचं काम मी केलं.
तर आपण इथे बघू शकतो की ह्या वानराने म्हणजे उत्कृष्टरित्या त्याच्या परीने जे काही प्रभू रामांच्या सेवेत तो करू शकतो ते तो करून दाखवलं. तर अशा प्रकारे उत्कृष्ट अशा प्रकारचं मनोरंजन सुद्धा आपल्याला या रामायणातून मिळतं. तर रामायणातील आयुष्य समृद्ध करणाऱ्या काही शिकवणी मला इथे सांगत आहे. सगळ्यात पहिले राजा दशरथ. तर राजा दशरथ याकडून आपण काय शिकू शकतो की राजा दशरथांना पुत्रप्राप्ती होत तर त्यांनी त्यांच्या गुरु वशिष्ठ यांच्याकडून परामर्श घेतला आणि त्यांनी दिलेल्या परामर्शाचा त्यांनी पालन केलं आणि त्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तर भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि राम असे 4 सुंदर पुत्र त्यांना प्राप्त झाले. तर राजा दशरथाकडून आपण शिकू शकतो की श्रेष्ठ व्यक्तीकडून परामर्श खूप शुभदायी असतो. त्यानंतर कैकेयी एक दुसरा कॅरेक्टर आहे. तर कैकेयी ही मंथरेच्या संघात येते आणि तिचं प्रभू रामांप्रती जे काही मत असतं ते पूर्णपणे बदलते. ती प्रभू रामांना आपल्या मुलासारखीच प्रेम करत असते, पण मंथरेच्या वचनांमुळे तिचा स्वभाव पूर्ण चेंज होतो आणि तिच्या स्वभावात जो आलेला बदल असतो तो फक्त असत्संगामुळे असतो. आणि यापासून असं शिकू शकतो आपण की असत्संगापासून आपण दूर राहायला पाहिजे. त्यानंतर प्रभू राम. तर प्रभू रामांना जेव्हा ते राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी त्यांना असं सांगण्यात येतं की आता तुम्हाला 14 वर्षांचा वनवास करायचा आणि ते कैकेयीच्या वचनानुसार राजा दशरथ प्रभू रामांना सांगतो. तर हे जे वचन आहे हे प्रभू रामचंद्र सेवा म्हणून ऍक्सेप्ट करतात आणि त्यांना जे काही पद मिळणार होतं राजाचं ते सोडून देतात. तर प्रभू रामचंद्रांकडून आपण असं शिकू शकतो की पदाची आसक्ती नसावी तर सेवेची आसक्ती असावी. त्यानंतर प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला आणि वनवासामध्ये जो राजा त्या आलिशान अशा राजवाड्यामध्ये राहत होता त्याला आता वनवास भोगावा लागतो. तर अशी ही विपरीत परिस्थिती सुद्धा प्रभू रामचंद्रांनी सेवेच्या भावनेने सकारात्मकरित्या स्वीकारली. तर दुसरी शिकवण अशी आहे की विपरीत परिस्थितीमध्ये आपण सकारात्मक राहायला हवे. त्यानंतर दुसरं एक पात्र आहे ते म्हणजे भरत. तर जेव्हा प्रभू रामचंद्र वनामध्ये होते तेव्हा राजा भरत पूर्ण प्रजा घेऊन हा वनामध्ये गेला आणि वनामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली खरे राजा अयोध्येचे तुम्ही आहात की नाही. पण प्रभू रामचंद्रांनी त्यांना आज्ञा दिली की नाही, हे वडिलांना माझ्या वडिलांना दिलेलं मी वचन मला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे तुम्ही आता राजा म्हणून घोषित व्हा आणि राज्य सांभाळा. तर इथे आपण शिकू शकतो की भगवंतांच्या इच्छेला आपल्या इच्छेपेक्षा जास्त महत्व देणे आवश्यक आहे. त्यानंतर भगवंत हेच परमभक्त आहे. ओके, तर असं झालं नाही की भरताला राज्य मिळालं तर भरताने अयोध्येमध्ये जाऊन राज्याचा उपभोग केला नाही. तो सुद्धा प्रभू रामचंद्रांसारखा नंदीग्राम या ठिकाणी गेला जे अयोध्येच्या शेजारीच आहे आणि तिथे तो जसे प्रभू रामचंद्र वनवासात राहत होते त्याच परिस्थितीमध्ये तो तिथे वनवास भोगत होता आणि सिंहासनावरती त्याने प्रभू रामचंद्रांचे पादुका ठेवले आणि त्यांनाच राजा घोषित करून त्याने राज्य सांभाळले. तर आपण भरतांकडून दुसरं शिकवून घेऊ शकतो की भगवंत हेच परमभक्त आहे. त्यानंतर जटायूने रावणाशी युद्ध केले. जेव्हा सीतेला रावण घेऊन जात होता तेव्हा प्राणांची पर्वा न करता त्याने आपले कर्तव्य बजावले. त्यानंतर रावणाकडून काय शिकण्यासारखं आहे तर रावणाकडून आपण असं शिकू शकतो की रावणाने सीता हरण केली. शेवट काय झाला रावणाचा, त्याला त्याचे प्राण गमावे लागले. तर यातून आपली शिकवण अशी आहे की लालच आणि कामवासना आपल्या पतनाचे कारण असते. तर आपल्याला लालच आणि कामवासना यापासून नेहमी दूर राहायला पाहिजे. शेवटचं हनुमानजी. तर हनुमानजीकडून आपण काय शिकू शकतो तर हनुमानजी जेव्हा त्यांनी वायुमार्गाने श्रीलंकेकडे जाण्यासाठी सुरुवात केली तर त्यांना एक पर्वत लागतो जो की त्याचं नाव आहे मैनक पर्वत. आणि मैनक पर्वताच्या अधिष्ठा देवतेने त्यांना विनंती केली की तुमचा प्रवास फार लांब आहे. इथनं श्रीलंका लंका नगरी खूप लांब आहे, तुम्ही थोड्या वेळ इथे आराम करा आणि मग पुढे जा. तर हनुमानांनी काय उत्तर दिलं की भगवंतांच्या सेवेत आराम नसायला पाहिजे. सर्वप्रथम आपण भगवंतांची सेवा पूर्ण करायला पाहिजे, त्यानंतरच आपण आराम करायला पाहिजे. तर आपण नेहमी तत्पर असायला पाहिजे भगवंतांची सेवा करण्यासाठी. दुसरा एक शेवटची शिकवण आपण म्हणू शकतो
की जेव्हा हनुमानजी अशोक वाटिकेमध्ये पोहोचले त्याआधी ते फार हताश झाले होते. सीतादेवीला त्यांनी अख्ख्या लंकेमध्ये शोधून काढले पण त्यांना सीतादेवी सापडल्याच. शेवटी ते जेव्हा तिथे पोहोचले अशोक वाटिकेमध्ये तेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं. त्या क्षणी हतोत्साहित झाले नाही आणि त्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं आणि तिथेच पुढे त्यांना त्या एका झाडाखाली उज्ज्वलित अशा सीतादेवी दिसल्या आणि सीतादेवीने त्यांना दर्शन झालं. तर यामध्ये आपण असं कन्क्लूड करू शकतो की आपण जेव्हा निराश आणि हतोत्साहित होतो तेव्हा आपण भगवंतांचे नामस्मरण करायला हवे. तर अशा प्रकारे खूप खूप छान शिकवणी आपण रामायणाद्वारे शिकतो. तर खूप खूप धन्यवाद. आपण शांततेने ऐकलात आणि मी आशा करतो की आजच्या या प्रवचनातनं आपण ह्या छोट्या अशा काही शिकवणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर यापुढे आपण पुढच्या प्रवचनामध्ये ह्या प्रत्येक पात्रांवरती एक एक त्यांचा असा एक पास टाइम किंवा त्यांची एक कथा घेऊया आणि त्याद्वारे आपण आपल्या जीवनासाठी आवश्यक असणारा किंवा आपल्या जीवनासाठी आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला नक्कीच उपयोगी पडणारा आपण एखादी अशी शिकवण नक्कीच आपण सोबत घेऊन जाऊ. तर पुढील येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण अशा रामायणातील वेगवेगळ्या प्रसंगाद्वारे आपण वेगवेगळ्या शिकवण घेण्याचा प्रयत्न करूया. तर खूप खूप धन्यवाद. तर एक सामूहिक प्रश्न मला या लेक्चर आधी आला होता तर तो प्रश्न मी अटेंड करतो आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तराच्या सत्राला सुरुवात करूया. तर हा प्रश्न बऱ्याच जणांकडून मला आला की आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेचे काय महत्व आहे. तर जसं की आपण प्रवचनात बघितलं की भगवद्गीता ही श्रीकृष्णांची वाणी आहे आणि रामायण हे श्रीरामांचे कर्तृत्व आहे. तर भगवद्गीता हे आपल्या कर्तृत्वासाठी कसं उपयोगी पडू शकेल. तर याचं उत्तर मी इथे देऊ इच्छितो. त्यानंतर आपण पुढच्या उर्वरित प्रश्नोत्तराला सुरुवात करू. तर जसं की आपण बघतो की एखादा आपण मोबाईल फोन परचेस करतो किंवा आपण मोबाईल फोन बाजारामधून घेतो. तर एखादा मोबाईल फोन तो नवीन बाजारात आला असेल त्याचे काही नवीन फंक्शन्स आपल्याला जर शिकायचे असतील तर त्यासाठी पुस्तिका असते, माहिती पुस्तिका ज्याला आपण मॅन्युअल म्हणतो. त्या मॅन्युअलद्वारे आपण शिकतो की प्रत्येक त्याचं जे बटन आहे ते कुठल्या कामासाठी काम करतं आणि त्याचा काय उपयोग आहे. जर आपल्याला त्याचं ज्ञान नसेल तर आपण त्याचा वापर करू शकणार नाही. तर त्याच प्रकारे भगवद्गीता हे जे आहे हे मनुष्य जीवनाची माहिती पुस्तिका आहे. तर ती आपल्याला याचं ज्ञान देते की आपण मनुष्य जीवन कसं जगायला पाहिजे. तर याचं पूर्ण गुह्य ज्ञान हे भगवद्गीतेद्वारे आपल्याला मिळतं. तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन जरी यांच्या दोघांमध्ये संवाद चालला असला पण त्याचा पुरेपूर फायदा हा आपल्यासाठीच होणार आहे. कारण की अर्जुनाने ते आपल्याकडून ते प्रश्न श्री कृष्णांना विचारले आणि त्याद्वारे त्यांनी आपले पण सर्व जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर मिळण्याची मुभा आपल्याला दिलेली आहे. आणखी याद्वारे मी सांगू शकलेलं एक सुंदर उदाहरण आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल तर एक मेडिकल शॉपचं उदाहरण आहे. तर मेडिकल शॉपमध्ये जर तुम्ही बघितलं तर भरपूर औषधे ठेवलेल्या असतात. त्या खाली तुम्ही काही ड्रॉवर्स बघत आहात. त्या ड्रॉवर्स मध्ये पण भरपूर औषधे असतात. आता समजा एखादा व्यक्ती जर एखादा त्याला आजार आहे आणि तो त्या मेडिकल शॉपमध्ये गेला आणि तिथे समजा कोणीही व्यक्ती नाहीये आणि त्यांनी तिथे त्याला असणाऱ्या आजाराची औषध शोधण्याचा प्रयत्न केला तर काय ते त्याला सापडेल? नक्कीच नाही. जर त्याला हे माहिती नाही की कुठली वस्तू कुठे ठेवलेली आहे तर त्याला ती नक्कीच सापडणार नाही. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला हे कळलं की माझ्या आजारासाठी मला औषध लागणार आहे आणि त्याने त्या मेडिकल शॉपकडे किंवा औषधीच्या दुकानाकडे धाव घेतली. तर इथे आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज असते. तर हा मार्गदर्शक त्याच्या हातात तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी आहे आणि तो ती चिठ्ठी बघून तो प्रॉपर एक औषध आपल्याला देतो. तर याच प्रकारे ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आजाराचं औषध घेण्यासाठी एक मार्गदर्शक त्याच प्रकारे डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन याची आवश्यकता आहे. त्याच प्रकारे भगवद्गीतेमध्ये पण आपल्याला जर ती समजून घ्यायची असेल तर एका मार्गदर्शकाची गरज आहे. त्याआधी आपल्याला हा प्रश्न पडावा हे आवश्यक आहे की आपण आजारयुक्त आहोत. आपण या जीवनामध्ये सुखी का होऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी मोठी अडचण आहे की आपण चुकीच्या ठिकाणी तो आनंद शोधतोय. तो आनंद कशामध्ये आहे? भगवद्गीतेमध्ये
भगवद्गीतेमध्ये कसा आनंद आहे, कारण की भगवद्गीता ही आपल्या जीवनाची माहिती पुस्तिका आहे. जर आपल्याला माहिती नसेल की आपल्या जीवनाच्या अडचणी आपण कशा सॉल्व्ह करू शकतो, कशा त्यांना आपण सोल्युशन देऊ शकतो, तर आपण नक्कीच त्या अडचणीचा आपण सामना करू शकतो. तर इथे तुम्ही बघता एक टायटल आहे, फाइंडिंग सोल्युशन्स फॉर युअर प्रॉब्लेम्स इन भगवद्गीता. आपल्या अडचणींचं जर आपल्याला सोल्युशन पाहिजे असेल तर ते भगवद्गीतेमध्ये ज्या प्रकारे या आधीच्या चित्रामध्ये तुम्ही बघितले की ड्रॉवर्स आहेत आणि ड्रॉवर्स मध्ये इथे बघा एच लिहिलेला आहे, इथे आय लिहिलेला आहे, इथे जी लिहिलेला आहे. या प्रकारे हाच व्यक्ती सांगू शकतो की त्या ड्रॉवर मध्ये कुठले औषध आहे. त्याच प्रकारे भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्याला हे ध्यान मिळतं की आपण अति उद्वेग जे आपण त्याला राग म्हणतो त्यापासून आपण कसं मुक्त होऊ शकतो, मनस्ताप त्यापासून आपण कसं मुक्त होऊ शकतो. श्लोक नंबर 2.3 यामध्ये तुम्हाला त्यापासून मदत मिळते. लालच, आपण आता बघितलं की रावण याचं पतनाचं कारण काय होतं, लालच. तर या लालच पासून आपण कसं मुक्त होऊ शकतो हे 14.17, 16.21, 17.25 या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर जेव्हा आपण ह्या श्लोकांचं पठन करतो, त्यांना समजून घेतो, त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातल्या ह्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. अडचणी येणार नाही असं कधी होणार नाही, अडचणी येणार, पण आपल्याला त्यांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला भगवद्गीता. तर ही जी काही लिस्ट आहे मी ही आपल्या आयोजकांना सेंड करणार आहे, की आपल्या ऑफिशियल ग्रुपवरती ते टाकतील आणि यामुळे नक्कीच तुम्हाला मदत होईल. शेवटचं एक उदाहरण ह्याच प्रश्नाला करून की जर आपल्याकडे भरपूर काही साधनं आहेत तर आपण ते वापरायचं कसं हे आपल्याला माहिती नसेल तर अशी फजिती होऊ शकते. आता तुम्ही बघताय या चित्रामध्ये की एक व्यक्ती आहे जो एका मोठ्या खड्ड्यामध्ये बघू शकतो. तो खूप मोठ्या अशा खड्ड्यामध्ये फसलेला आहे आणि त्याच्याजवळ भरपूर शिळ्या आहेत ज्याचा तो उपयुक्त असा वापर करून त्या खड्ड्यातून बाहेर निघू शकतो आणि आनंद प्राप्त करू शकतो, मुक्त होऊ शकतो त्या खड्ड्यात. पण त्याला जर माहितीच नसेल या शिळ्यांचा वापर कसा करायचा तर तो नक्कीच त्याचा उपयुक्त वापर करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला माहिती असेल तो लगेच वर चढून जाईल आणि त्या दुःखातून तो बाहेर पडेल. तर त्याच प्रकारे इथे तुम्ही बघितलं असेल की ते छोट्या छोट्या अंतराने शिडी आहे आणि ते फार लांब अंतराने स्टेप्स असलेल्या दुसरी शिडी आहे. तर याच प्रकारे आपण जर छोटं छोटं पाऊल घेत आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला आनंद मिळू शकतो, आपण अडचणींपासून मुक्त होऊ शकतो. तर फायनली भगवद्गीता हे आपल्याला एक अचूक ज्ञान देतं. जरी आपल्याला भ्रम असेल की काही अशा गोष्टी आहेत ज्यापासून मी थोड्या वेळाकरता आनंद घेऊ शकतो, पण त्या गोष्टी आपल्याला एका तुमच्या आनंदाकडे घेऊन जातील जो अशाश्वत आणि काल्पनिक असेल. तर भगवद्गीतेचं जर आपण पठन केलं तर नक्कीच आपल्याला शाश्वत आणि वास्तविक आनंदाची प्राप्ती होईल. तर खूप खूप धन्यवाद. मी आता माझं बोलणं इथे थांबवतोय. जर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. हरे कृष्ण.